लाकडाच्या आतमध्ये आग लावायची का? आग नाही लावायची ग, होळी पेटवायची. हा तेच ते, पण काय पेटवायचं? अरे हो, सुकी लाकडं गोळा करायला विसरलो. बाई चल. नाही, मी परसाद बघतो, तू त्या झावळ्या घेऊन ये. मी संपवतोय तोपर्यंत. आपण काय करायचं? आपण आता बोंब ठोकायची अशी. म्हणजे कळेल संध्याकाळी कळेल. तुला सांगतो पारंपरिक होळीमध्ये सुद्धा अशी मजा असते ना. मला पण एन्जॉय करायची होळी. अरे मला पण करायचे. मला तर होळी अशी मस्त अशी मोठी पेटायला हवी. मग चला आपण मागच्या बाजूला लाकडं गोळा करूया. त्याचे अशी मस्त होळी पेटायची असेल ना तर अशी परसातली असली अंगणातली अशी छोटी छोटी लाकडं काही कामाची नाहीत. त्यासाठी असं दुसऱ्याची ढापून आणलेली लाकडं किंवा दुसऱ्याचं मोडकळीला आलेलं लाकडी सामान असं त्या होळीत टाकलं ना की अशी मस्त अशी मोठी पेटेल होळी. मग वाट कसली बघताय? चला. नको नको दादा, बापरे. अगं नको. चला चला. अगं पुरणाची पोळी. साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. होळी. ते काय घेऊन आलात? लाकडे. इंडियन फायर फेस्टिवल साठी आम्ही वूड घेऊन आलोय. हा वूड वूड. इम्पोर्ट एक्सपोर्ट वूड गुड. भंगारात एक्सपोर्ट होणार होतं तेव्हा मी इम्पोर्ट करून आणलं. अरे पण हे सगळं आणलं कुठून? अरे मामा कुठलिया काय गिन रहे हो? आप आम खाओ ना. आम नाही, मार खायची वेळ येईल ज्यांच्याकडून हे ढापलंय ना त्यांचा. शिशी शिशी काय रे तुझी भाषा. ढापलंय का म्हणतोस? निदान चोरून आणलं तरी म्हण. उगाचाच विषय बदलू नका. हे चोरून ढापून उचलून जिथून कुठून आणले ना तिथं परत ठेवून द्या, नाहीतर पोलीस कंप्लेंट करेन मी. काय हो, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. आतापर्यंत पैसे वाचवण्यासाठी कंजूसपणा करत होतात, पण आता तर फार चोऱ्या माऱ्या करायला लागलीत की काय ब्रह्मे. नव्या सुनबाईनं समद इकून खाल्लं का भीक लागली या घराला. ओ बाई, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते मला बोला, पण ब्रह्म्यांना काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. वा ग वाशानी, यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. एवढीच जर इज्जतीची काळजी आहे ना तर माझं सामान चोरलं कशा बाई? कोण म्हणाला चोरलं? चोरलं नाही तर माझं सामान इथं आलंच कसं? अहो आम्ही ते फक्त घेऊन आलो इकडे. त्याला चोरी म्हणतात बर का. अहो दिवसा ढवळ्या कोणी चोरी करतं का अशी? नाही, पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. अहो बघणारच तुम्ही, कारण आम्ही मुद्दाम तुमच्या समोरून उचलून घेऊन आलो ना ते. आता मला असं वाटलं होतं की तुम्हाला कळेल न सांगता सुद्धा की आम्ही ते सामान का आणलंय. तुम्ही वाटत नसलात तरी शहाण्या असाल असं वाटलं होतं मला. ए, माझी अक्कल काढतेस का? नाही हो, मी तुमच्या घरातलं नको असलेलं सामान फक्त बाहेर काढते. तुम्ही वर्षभर सगळ्या घरांची साफसफाई करता, स्वतः मेहनत करता आणि लोकांना आराम पडेल असं काम करता. म्हणून मग तुमच्या घरातलं नको असलेलं सामान आम्ही इकडे घेऊन आलो तर काय चुकलं आमचं? तुम्हाला थोडा आराम मिळावा म्हणून आम्ही मदत केली तर तुम्ही आम्हाला लगेच चोर म्हणताय. अगं बाई, तर मला काय माहित तुझ्या मनात काय चाललंय ते. माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप खूप प्रेम आहे काकू, पण तुमच्या मनात माझ्याबद्दलचे जे काही भंगार विचार आहेत ना ते या सामानासारखे होळीत टाका आणि जाळून टाका. गुणाची ग बाय माझी. तुला काही लागलं ना तर मला सांग बर. माझ्याकडनं तुला हॅप्पी होळी. हॅप्पी होळी तुम्हाला. येते मी. मी इतके दिवस मला वाटलं होतं की समोरच्याला गुंडाळण्यात मीच एक्सपर्ट आहे.
ही म्हणजे एक्का निघाली. नाही हिचं डेअरिंग सॉलिड आहे. ही नक्की दादाला रंग लावणार. मी आले सा. हेलो हेलो इमली. बिल्लू. हाँ मैं कैप्टन बिल्लू, जिसका प्लान क्रैश हो चुका है. असा काय प्लॅन बनवला होता कॅप्टन बिल्लूनी? होली खेलने का प्लान. मैंने होली खेलने की सारी तैयारियां कर ली थी. मैंने रंग लाए थे, गुब्बारे लाए थे और मैंने बड़ी सी पिचकारी भी लाई है. लेकिन मेरे सारे फ्रेंड्स मम्मी पापा के साथ घूमने चले गए. अब मेरे साथ होली कौन खेलेगा? मैं खेळूंगी. सच्ची? मुच्ची. आणि फक्त मीच नाही, या घरातले सगळे जण तुझ्या बरोबर होळी खेळतील. अगदी दादा मामांसकट सगळे जण तुझ्याशी रंगांची होळी खेळतील. ओ जी, फिर तो बल्ले बल्ले हो जाएगी. मैं अभी के अभी आता हूँ. ए आत्ता नको. हे बघ, संध्याकाळी आम्ही इथे होळी पेटवणार आहोत, तेव्हा येत. आणि एक काम कर, तुझ्या मम्मीजींना म्हणजे गुलप्रीत मावशींना सुद्धा बरोबर घेऊन ये. ओके? ओके इमली. थैंक यू इमली. आई लव यू इमली. आय लव्ह यू टू कॅप्टन बिल्लू. ए बल्ले बल्ले. बुरा न मानो दादा मामा, आज होली है. अरे वा. अरे वा वा वा, दादा महाराज गडावर आले. छान 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 रचले बरं गवळी. आणि मागच्या पेक्षा उंच दिसतीये. हो मग, ढापलेली लाकडं आहेत ना ती. ढापलेली म्हणजे? ढापलेली कापलेली लाकडं कापलेली. एक मिनिट. तू होळीसाठी आपल्या अंगणातलं झाड कापलंस? अरे झाड कापलं सुद्धा आम्ही नसला कापलं याला. मग ए तू काळजी कर. जा तू लवकर जा आणि तयार होऊन ये. जा आवर आवर. हो. हे काय, हा रंग कोणी आणला घरात? तुम्हाला माहितीये ना, मला ही असली थेर आपल्या घरात चालत नाही. वाट लागली. होळी पेटायच्या आधीच दादा पेटलाय. तरी मी सईला सांगत होतो, हे गुलाल वगैरे बाहेर ठेवू नको. आपापसात कुजबुजू नका. मी काय विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोणी आणलंय हे? मी आणले. बरोबर आहे. तू तर काय त्या बायकोच्या नादाला लागून घरातले सगळे नियम धाब्यावरती बसवायला लागले. मामा नाही. अरे हे बघ. नाही कसं मग कुणाच्या सांगण्यावर आणलाय हा गुलाल? माझ्या तू ते काय झालं, मला होळी भोवती रांगोळी काढायची होती आणि रांगोळीचा रंगच संपला. मी म्हटलं जा बाजारातून रंग घेऊन ये, तर हा नेमका गुलाल घेऊन आला. बघ आता तूच बघ, नशीब डिस्टेंपर नाही आणला, नाहीतर अख्खं घर रंगवायला लागलं असतं का. करू नको पिंट्या, तू खरं बोलतोस ना? 100%. अरे मी साक्षीदार आहे ना. आणि मी वकील आहे. हा. दादा जा दादा आणि लवकर तयार होऊन ये ना. मग काय किती वेळ बाद. अगं हे सई, कशाला सिंहाच्या जबड्यात हात घातला? तुझा हट्ट सोड ना. तर काय, होळी जशी पेटते ना तसा दादा कधी पेटू शकतो. कशाला उगाच रिक्स घ्यायची. बरोबर बरोबर. मग जरा जरी गडबड झाली ना, मीच बोलवलंय त्यांना. व्हेरी गुड. छान. म्हणजे या पंजाबी लोकांना सुद्धा मराठी संस्कृतीचा अनुभव घेता येईल. व्हेरी गुड. बिल्लू पुत्र चलो, सई दीदी से मिलो, उन्हें हैप्पी होली बोलो. चलो हैप्पी होली. हॅपी होली.
चलो इमली होली खेलते हैं. हा. या घरात होळी खेळण्याचे काही नियम आहेत. बरोबर. सगळ्यात आधी दादा मामा येतील, होळीची पूजा करतील आणि होळी पेटवतील. करेक्ट. त्यानंतर तू दादा मामांना रंग लाव. ये सई. आणि मग एकदा का ते रंगले की खऱ्या अर्थाने रंगाची होळी सुरू होईल. डन. अरे सई, कशाला त्या वाटेने जाते? सणासुदीच्या दिवशी दादा चिडेल. मामा होळीच्या दिवशी चालतं, कारण बुरा न मानो होली है. चला करायची सुरुवात. अरे वा कॅप्टन बिल्लू, आम्ही. तू पण आलायस? हॅलो मास्टर जी. मास्टरजी. बरोबर बरोबर, मास्टरजी नाही का? बरं नाव लक्षात आहे तुझ्या. आपको भी तो मेरा नाम याद है. बरोबर बरोबर. आता तू मला मास्टरजी म्हणतोसच ना, तर तुला मी एक गोष्ट शिकवतो. तुला अथर्व शीर्ष येतं, शुभंकरोती येतं, हो की नाही? मग तुला आज मी गाऱ्हाण कसं घालतात ते शिकवतो. हा ऐक. चला आता पूजा करून मग गाऱ्हाण घालूया. हं. गाऱ्हाण म्हणजे ते होळीचं गाणं ना. बिल्लू, तुझ्यासारखी हिची पण शिकवणी घ्यायला लागणार आहे बहुतेक. हा ये रे, चला पूजा करूया. ये हळद कुंकवा. चला आता गाऱ्हाण घालूया. बिल्लू ऐक रे. महादेवा गणपती महाराजा समर्था. दरवर्षीप्रमाणे ब्रह्मेंच्या घरात सुखाची नवलाई आलेली आहे महाराजा. होय महाराजा. राजा. आजच्या होलिका दहनाबरोबरच सगळ्यांच्या मनातला राग, रुसवा आणि कटुता जळून जाऊ दे रे महाराजा. होय महाराजा. दादाचा राग जाऊन तो शांत होऊ दे रे महाराजा. होय महाराजा. बंधूचं खरं खोटं लवकरच बाहेर येऊ दे रे महाराजा. होय महाराजा. नवीन सुनेच्या पायगुणाने घरातल्या सगळ्या लोकांचं भलं होतं रे महाराजा. होय महाराजा. दरवर्षी प्रमाणे फक्त मालाच पुरणपोळ्या खायला मिळू देत रे महाराजा. होय महाराजा. बाळा बिल्लू, तुला काही चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर ह्या ब्रह्मेंच्या घरामध्ये येत. तुझं स्वागतच करू आपण. पण जर का या घराचे नियम मोडलेस तर हे मास्टरजी तुझ्यावरती चिडतील आणि माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली की काय होतं हे अजून तू बघितलेलं नाहीयेस. तेव्हा शहाण्या मुलासारखं वागायचं.
होळी रे होळी. अशा रीतीने होळी झालेली आहे. तेव्हा बाहेरच्यांनी त्यांच्या घरी आणि घरातल्यांनी आपल्या घरामध्ये जाऊन कामाला लागायला हरकत नाही. कारण पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की ह्या घरामध्ये रंग खेळला जाणार नाही. चला रे. बिल्लू, तू सॅड नको होऊस. होळी अजून संपली नाहीये. होळी आत्ता सुरू झाली. आज तुला अडवलं म्हणून काय झालं? तू उद्या परत ये इथे. मग ना आपण खूप सारे रंग खेळूया. आणि उद्या दादा मामा कसे रंग खेळत नाही ते मी बघ. नक्की मुच्ची. नक्की मुक्की. बाय बाय. हे बघ आता ते पैज वगैरे सगळं जाऊ देत. हे तुला जमणार नाही तुलाही माहिती. मग कशाला उगाच करतेस प्रयत्न? आदित्य, मी ठरवलंय ना, मग मी करणार. अरे होळीच्या दिवशी जर रंगच खेळले नाही तर ती कसली होळी आणि कसली धुळवळ. पण इथं प्रथाच तशी आहे ग. बदलणार. आता ही प्रथा सुद्धा बदलणार. ब्रह्म्यांच्या घरी नव्या सुनेबरोबर नवीन पद्धतीने धुळवड साजरी होणार. दादा मामा, हे घ्या. हे काय थंडाई? थंडाई नाही नाही, हे मस्त थंड थंड दूध आहे. एकदम प्लेन वाला दूध. हे काय करताय तुम्ही? काय नाही, बघतोय. ह्याच्यामध्ये दुधाच्या व्यतिरिक्त काही नाहीये ना, बघतोय जरा. दुधा व्यतिरिक्त काय असणार आहे? ओ ओके ओके. तुम्हाला असं वाटतंय का की मी तुम्हाला भांग आणून दिली आहे? अहो दादा मामा, भांग कशी असते मला माहिती सुद्धा नाही. तर मी असं कसं करेन आणि का करेन? नाही, बरोबर आहे तुझं. पण तरी सुद्धा कधी कधी थंड दूध सुद्धा फुंकून पिण्याला बरं असतं. दादा मामा, तुम्ही ना फार घाबरता ना छोट्या छोट्या गोष्टीला. म्हणजे आता या दुधाला घाबरलात, मगाशी रंगांना घाबरलात. घाबरत नाही मी. हा असा थिल्लर पण आवडत नाही मला. थिल्लरपणा काय आहे त्याच्यात? अख्ख्या जगाला आवडतात रंग. हो, पण चित्ररंग बाकी त्यांनी तोंडाला कसले फासताय रंग. असंच मज्जा मज्जा. बर, आयुष्यात सगळ्या गोष्टींना मज्जेसाठी करायच्या नसतात. आणि हा असला छछोरपणा तर अजिबात नाही. आपल्या घराची काही प्रतिष्ठा आहे, काही मान आहे, त्याला हे सगळं शोभत नाही. पण असं एक्सपिरियन्स न घेता कसं काय बोलताय ना तुम्ही? तुम्ही एकदा प्रयत्न तर करून बघा. प्रयत्न कसला? थिल्लरपणा करण्याचा? हे बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये स्वातंत्र्य काय ते तुमचं फ्रीडम वगैरे सगळं आहे. पण मी काही चौकटी आखून दिलेल्या आहेत ना, ते तुमच्या भल्यासाठीच आहे. पण असं चौकटीच्या आतलं फ्रीडम. नाही 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 नाही. फ्रीडम जेव्हा असत. एक मिनिट. ही चर्चा कुठच्या दिशेने चालली हे न कळलं एवढा दुधखोळा नाहीये मी. रंग चालणार नाहीत म्हणजे नाही. मगाशी तो बिल्लू होता म्हणून मी राग गिळला. पण त्याच्या जागी जर का दुसऱ्या कोणी असा आगाऊपणा केला ना,
तर माझा संताप माहित नाहीये तेव्हा ह्या घरामध्ये रंग चालणार नाही म्हणजे नाही. दार बंद करून घेणं झोपाल जा.